कबड्डीचे सामने YouTube वर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। समोर आलेला विशाल मस्के याने जर 2 गडी टिपले तर राजेश भाऊजी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। क्रीडा रसिक श्वास रोखून हा सामना पाहत आहेत। अतिशय हाय व्होल्टेज सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। रासळ संघ 1 गुण आणि भैरीनाथ वावे संघ अजून एक खातं खोलायचं बाकी। परंतु तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो माहीत आहे की वावे संघ हा कधीही पुनरागमन करणारा संघ आहे आणि कधी तो येऊ शकतो प्रांगणामध्ये। आणि आपलं सुंदर काय फट मारलं, काय पकड आहे मित्र, काय होऊन जाऊ द्या पकडसाठी। खेळ कशाला म्हणतात? नजर हाटी दुर्घटना घटी। हिरडेकर वाह, याला म्हणतात समूह टॅकल, याला म्हणतात मित्र समूह टॅकल। जर तुम्ही घोळक्यामध्ये सापडलात तर तुमचे प्रयत्न त्या ठिकाणी संपतात। एक काठी आपण तोडू शकतो परंतु ही बघा पुन्हा एकदा समूह टॅकल बघितली। समूह टॅकल एक काठी कोणीही तोडू शकतो परंतु 7 काठ्या जर एकत्र आल्या तर त्या तोडू शकत नाहीत। लहानपणी आपल्या शाळेमध्ये शिकलेली ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या ठिकाणी दिसतोय। दोन आणि 2 बरोबरीमध्ये चाललेला हा सामन्याचे काहीच मिनिटं झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा सामना पार पडतोय। बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न परंतु काहीसा अयशस्वी प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो वावे संघाकडून, परंतु खूप खोलवरचं नाही वावे संघाकडून। त्याला प्रत्युत्तर म्हणून बघा आपण जी म्हणतो ना शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आपण म्हणतो की ही पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला कधी पाहायला मिळतं की ज्या वेळेला सगळेजण त्यामध्ये बुडालेले असतात, स्वतः झोकून दिलेलं असतं, त्यावेळेला हे आपल्याला पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतं आणि हे कबड्डीच्या माध्यमामधून क्रीडा रसिकांच्या माध्यमामधून आपल्याला हे पाहायला मिळतं। विशाल अतिशय खोलवर चढाई करणारा विशाल, एक वादळ म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं। सुधागड तालुक्यामध्ये भैरीनाथ वावे संघाचा खेळाडू विशाल, वा सुंदर पदाला नित्य दाखवून पुन्हा एकदा परततोय आणि थर्ड रेड साठी आमंत्रित करतोय तो वावे संघाला। सुंदर, खूप सुंदर। कधी कधी समूह नाही तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते आणि इथं शक्ती आणि युक्ती या दोन्हीचा संगम आपल्याला पाहायला मिळतो। वा प्रत्युत्तर बघा वावे संघाकडून। हम किसी से कम नहीं, हम किसी से डरते नहीं। हा जो संघ, दोन्ही संघ अतिशय तुल्यबद्ध अशा प्रकारचे हे दोन्ही संघ, कोणी हार मानायला तयार नाही। तोडीस तोड ती फटात जशा तसं असं प्रत्युत्तर या दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं। कबड्डीच्या माध्यमामधून या ठिकाणी जमलेले क्रीडा रसिक, या सर्व क्रीडा रसिकांना मला धन्यवाद देवासं वाटतं, कारण आपल्यामुळे
जर दोन संघ खेळत असतील आणि फक्त आयोजक असेल तर त्या कबड्डीला काय मजा. आपल्यासारख्या प्रेक्षकांमुळे कबड्डीला मजा येत असते आणि तुमच्यामुळेच या स्पर्धा पार पडत असतात मित्रांनो. सुपर टॅकल सुपर रेड यासाठी सीएलसी फायनान्स कंपनीचे सर्व मालक चिंतामणजी चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं भरीव पारितोषिक आलेलं आहे. बघूया पारितोषिकाचा मानकरी कोण होत आहे. शिवे संघाने 3 पारितोषिके मिळवली ती म्हणजे सुपर टॅकलची. अविनाश खाडे यांनी जर सुपर रेड केली तर रोहित साळुंकेकडून 501 रुपयाचं भरीव पारितोषिक या ठिकाणी आलेले. अविनाशजी खाडे जे पोलीस दलामध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत असे अविनाशजी खाडे. वा बघूया बदल आदित्य सुंदर. बघा याचा खेळ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. वा सुंदर अतिशय सुंदर असा खेळ आपल्याला या ठिकाणी हिंदकर कोण पाहायला मिळाला. परंतु तेवढ्याच ताकदीने उत्तर दिलेला आहे तो रासळ संघाने. वाह बघा काही नाही. हम किसी से कम नहीं, हम किसी से कम नहीं. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असं म्हणत दोन्ही संघ एकमेकाच्या हातात हात घालून शीळ घालत जाताना दिसत आहेत. वा वा काय खोलवर चढाई पाहतोय. वा सुंदर बदल आदित्य आणि बोनस टिपण्याचा प्रयत्न परंतु तेवढा दक्ष असणारा रासळ संघ. या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतोय तो दोन्ही संघ. टाइम आउट घेतलेला आहे. बघा सामना 4-4. कोणी हार मानायला तयार नाही. हम किसी से कम नाही असं म्हणत दोघे एकमेकांच्या हातात हात घालून काही वेळ सगळ्यांनी दोघांनाही दोन्ही संघाचा खेळ माहीत असल्यामुळे मला वाटतंय दोन्ही संघ अतिशय पद्धतशीरपणे आपला खेळ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही संघाला जमा आणि उणे या दोन्ही बाजू त्यांना माहीत आहेत आणि त्यामुळे अतिशय संयमीपणे खेळत आहेत. कोणताही अतिरेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि शक्यतो थर्ड रेडवर खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा राहिलेला आहे. पुन्हा एकदा थर्ड रेडसाठी ते वावी संघाचा सुंदर बदल आदित्य अतिशय सुंदर. काहीसा वेळ काही धरून म्हणण्यापेक्षा परंतु तेवढंच सुंदर. अतिशय उत्कृष्ट अशा आम्हाला लागलेले पंच. आपण बघतो की पंचाचं काम पाहणं म्हणजे साधं काम नसतं मित्र. जो धावता बोनस जो खेळाडूला दिसत नाही तो पंचांना बरोबर दिसतं आणि ते त्याला बरोबर न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. पुन्हा एकदा थर्ड रेडसाठी रासळकडून वावेच्या प्रांगणामध्ये बघूया दशास्त सत्याचे उत्तर मिळते का. वा सुंदर. 5 शिर्के परंतु 5 शिर्के या ठिकाणी फसतो. काहीसा बेसावत नजर हाती दुर्घटना घडी. अहो मित्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी सुद्धा गव्हामध्ये हायस्कूल वगवसर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहतो. माझ्याबरोबर असणारे मित्र पंचांशी कोणी हुज्जत घालायची नाही. पंचांशी हुज्जत घालायची नाही. अतिशय शांत पद्धतीने सामने पार पडलेले आहेत.
बघा कबड्डीचा आस्वाद घ्या मित्र. अरे आपण का हुक्कत घालता मित्र हो, आपण बघतोय ना. बाहेरच्या प्रेक्षक चला, बाहेरच्या प्रेक्षक अजिबात कोण हात जाणार नाही. चला बाहेरच्या प्रेक्षक चला बाहेर, बाहेरच्या प्रेक्षक कोणी हात जाणार नाही. सामना बंद करू आम्ही, सक्त ताकीद देतो आम्ही. आपण शांतपणे निर्णय घ्या मित्र. आपण पंचांशी कोणताही वाद घालू नका. पंचांना विचारा, कोणतेही पंच कोणालाही जिंकून देण्यासाठी आलेले नाहीत, हे सगळ्यात महत्वाचं. क्रीडा समितीचे अध्यक्ष उमेशजी मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो चला, आणि आपले सभासद सुद्धा बाहेर चला. सभासद आपले बाहेर चला. फक्त सभासद करून चालणार मित्र. राजुडे सर्व बाहेर नका आपले या बाहेर बाहेर आहे. राजांनो बाहेर या. महेश पाटील या बाहेर. सर्वांनी बाहेर पडलं. फक्त महेश पाटील आतून थांबा, बाकी सर्व बाहेर या. सर्वांनी बाहेर या, कुणी थांबू नका. उमेश मस्के, महेश पाटील दुसरा चला बाजूला. नका उचल नका बोलू. सटपाळ 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 आपण हुजत नका बोलू. देऊया निर्णय काय असेल तर पंचांकडे जात बघा. आपण पंच काय म्हणतात ते ऐकून घ्या. अरे अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडली मित्र. आणि या फायनलसाठी आपण जर असं गाळबोट लागलो तर बरोबर वाटणार नाही आम्हाला. आणि आपले सदस्य सुद्धा, आपण सगळ्यांनी कृपया आत जाऊ नका मित्रांनो. आपले सदस्य तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आत जायचं नाही. आणि खेळाडूच्या व्यतिरिक्त कोणी बाहेर जाऊ नका. आपण खाली बसा, खाली बसा सगळ्यांनी. खाली बसा, खाली बसा ना, खाली बसा, खाली बसा. पंकज आपण सगळ्यांना खाली बसा ना. आपण स्वतः सुद्धा खाली बसा. 'चला मित्र, सामना सुरू झाला, तिकडे लक्ष द्या. चर्चा नको, चर्चा नको. खूप छान, खूप छान, अत्यंत चांगली लढाई चालू आहे. खूप सुंदर सामने चालू आहे इथे. अरे दोन्ही संघ आपल्याला फायनल न्यायला झालेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि पंचाला वाटतं का की एखादी संघाने घेऊन जावे म्हणून? असं पंचाला कधीच वाटत नाही मित्र. 7-8 पुरुष एक फलक 7-8. खूप चुरशीचा सामना चालू आहे. अत्यंत डोळ्याचे पारणे पिढणारा सामना कसा असावा आणि फायनल कशी असावी ती पाहायला मिळते आपल्याला. खरोखर दोन्ही संघांचं अभिनंदन करण्याचं ढोळच आहे. अत्यंत संयमाने खेळ चालू आहे. क्रीडा रसिक आपण जरा पाठीमागच्या उभे जरा बसलात तर खूप बरं होईल. जरा आपण जर बसलात ना तर खूप छान होईल. वाघेची मंडळी आपण जरा बसलात तर खूप बरं होईल. आम्हाला जरा सहकार्य करा. खेळामध्ये शिस्त आणि संयम खूप महत्वाचा असतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतो इथे. वा, सुंदर पाठलाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो वाघे संघाकडून. वावे संघ सुद्धा अतिशय नावाजलेला संघ आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी इथे फायनल मारलेले आहेत आपण बघतोय. आणि निश्चितच फायनलसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अनिलजी बसके, अनिलजी बसके कृपया स्टेजवरती यावं. धन्यवाद, धन्यवाद. खेळाडू वृत्तीचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळतंय दोन्ही संघांकडून. दोन्ही संघांकडून आपल्याला ते पाहायला मिळतंय.
अजित हाडे अतिशय शांत आणि संयमी खेळ या ठिकाणी आपल्याला दाखवताना मिळत आहेत. बक्षीस लावलेलं असलं तर त्या बक्षिसाच्या आमिषाला बळी पडताना आपल्याला दिसत नाही. त्यांना माहित आहे बक्षिसापेक्षा वैयक्तिक खेळापेक्षा संघ हा महत्वाचा आहे. पुन्हा एकदा वाव्याचं वादळ ज्याला म्हटलं जातं हे वादळ फोकावताना दिसतं कासर संघाच्या प्रांगणामध्ये. आणि विशाल ज्याचं नाव लौकिक संपूर्ण सुधागड तालुक्यामध्ये विशाल हे वादळ म्हणजे खरं वादळ आपल्याला पाहायला मिळतं. वा बघा बघा बदल आली त्याने. विशाल म्हटलं ना विशाल ज्याला अंत नाही असा विशाल गडी टिपताना आपल्याला दिसतोय. नऊ 10 वावे 9 रासळ 10. दोन्ही संघ अगदी तशाच तसे या पद्धतीने खेळत आहेत. कोणताही अतिरेक आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि पुन्हा एकदा विशाल वावे संघाला माहित आहे जोपर्यंत विशाल आहे तोपर्यंत गेम आपल्याकडेच आहे. कधी आपण गेम फिरवू शकतो. आणि थर्ड रेडच्या माध्यमामधून वा सुंदर सुंदर सामूहिक टॅकल ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघूया 10 वा 10. बघा ना काय खेळ पाहायला मिळतं आपल्याला. खरंच चिंतामणी मगाशी म्हटलं की डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ या दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. मित्र हो कुठेसं थोडंसं ते होणारच कारण शेवटी संघ भावना आहे आणि त्यासाठी. परंतु खरंच दोन्ही संघाकडून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. पुन्हा एकदा थर्ड रेडसाठी हिरडेकरला आमंत्रित करतोय. रासळच्या प्रांगणामध्ये हिरडेकर सुद्धा एक चांगला आता खेळाडू. रेडर आउट दिलेला आहे आणि पुन्हा एकदा एक गुणाची आघाडी येते ती रासळ संघाकडे. व्यूहरचना आपल्याला करताना दिसत दोन्ही संघ त्यांचे कोच त्यांचे पाठीराखी आपल्याला काय करावं लागेल आणि कशा पद्धतीने विजय खेचून आणता येईल याचं थोडीशी बातचीत याचं थोडंसं मंथन करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुन्हा एकदा रासळ संघाकडून किरकोळ शरीरयष्टी असलेला परंतु अतिशय चपळ असा खेळ करणारा खेळाडू आणि कधीही पुन्हा एकदा 11 आणि कोणाला मिळणार खतरा. 11 अतिशय सुंदर अशा पद्धतीचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खेळाची मजा काय असते ती पाहायला मिळते. खरोखर खेळातलं नैपुण्य काय असतं ते दोन्ही संघ दाखवतो आपल्याला. एकमेकाच्या पदरात त्यांनी आणि आपल्या कौशल्याने दोन्ही संघाने खेळ आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. अजून सुद्धा पारडं कुणाकडे नाहीये. पारडं समान समान चालू. मित्र हो तोच चंद्रमान भी आकाशात कळप होतो कसा. बघा 50-50 जसा. आकाशात जर तुम्ही चंद्र पाहिला तर तो 50-50 सांगतो. 50-50 बघूया 50-50 होते का कोणतरी 50च्या वरती जातो. आता चंद्रमा 50-50 जातो. सुंदर
आजचे समालोचक मास्तर संदीपजी कणगरे प्रोफेसर आमचे आम्हाला लाभले, त्यांचे खूप खूप धन्यवाद. शेवटची 3 मिनिटं शिल्लक वावे संघ ठरलेले बघूया. मला वाटतं या पिरियडवर काहीतरी निर्णायक होऊ शकतो आणि धन्यवाद. वा पुन्हा बघा जशाच तसं उत्तर मिळते का. 2 ला 2 ने प्रत्युत्तर देतोय का ते. थर्ड रेडला 2-2 प्रत्युत्तर मिळते का ते पाहूया आपण. खेळाडूंनी शांत बसा कृपया. खेळाडूंनी शांत बसा. तुमचे निर्णय येतील. वा सुंदर काहीशी निर्णायक आघाडी. मी मगाशी बोललो की जी रेड होती थर्ड रेड, ती थर्ड रेडच निर्णायक ठरणार होती. माझ्या भाषेत मी काही शिकलेला गुरु नाही, अनुभवी ॲस्ट्रॉलॉजिस्ट नाही, परंतु काहीसा कबड्डीचा थोडासा जाणतो आणि त्यामुळे मला माहित होतं की ही रेड ही शेवटची रेड असेल, निर्णायक रेड असेल. मास्तर आपल्या अनुभवाची बोल आम्ही ऐकली. अरे मार पॉइंट तिकट कॅच कर वावे संघ काहीसा सामना स्लो करण्याचा प्रयत्न करत आहे. विशाल मस्के यांस राजेश भाऊजी यांच्याकडून 2 गडी टिपल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर सखाराम राजुडे यांच्याकडून पार्थ शिंके यास 2 गडी टिपल्यास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपये टाकायचा या ठिकाणी मला वाटतं क्षण आपल्याला पाहायला मिळते का ते बघूया. वाह! सुंदर 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 वावे संघ सुंदर. ट्राय करा लँड म्हणली लँडचा दावा घ्यावा. वा खूप सुंदर. आजच्या स्पर्धांमध्ये आमचे विजेता संघ करतोय वावे संघ आणि उपविजेता दोन्ही संघाचे अभिनंदन.